बुधवार येथील आझाद हिंद मंडळ यंदा त्यांच्या 98व्या वर्षात पदार्पण करीत असून मंडळाच्या परंपरेनुसार यावर्षी देखील गणेशोत्सव अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे। यावर्षी गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिर्डी साईबाबा यांचा हा भव्य दिव्य देखावा। अमरावतीचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात ज्याची ख्याती आहे तो आझाद हिंद मंडळ यंदा घेऊन येत आहे शिर्डी साईबाबा यांचा अप्रतिम देखावा। गेली 2 महिने अकोल्याचे प्रसिद्ध कलाकार संतोष कणोजिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा देखावा साकारण्याकरिता अथक परिश्रम घेतले आहेत। आकर्षक विद्युत रोषणाई, सुप्रसिद्ध मूर्तिकार गजानन सोनसडे आणि सुदाम पाडवार यांनी साकारलेल्या मूर्ती आणि भव्य मिरवणूक या वर्षीचा गणेशोत्सव एक अविस्मरणीय अनुभव देणार आहे। 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता श्रींच्या स्थापनेची भव्य शोभायात्रा शहरातून निघणार आहे, ज्यामध्ये लेझिम पथक, टिपरी नृत्य आणि पावली भजनांचे विशेष आकर्षण असेल। मंडळाची नेहमी खासियत राहिली आहे। अमरावती शहरातले जे नामवंत लोक आहेत ते शहराच्या विविध भागामध्ये काम करतात। डॉक्टर भूषण बोके आहेत, कॅम्पर आपलं त्या कठोरा रोडवर त्यांचा हॉस्पिटल आहे, पण तिथूनही लोक आपल्या याच्यात समाविष्ट झाले पाहिजे हा प्रयत्न सातत्यानं मंडळाचा नेहमी असतो। आणि नवीन गणेशोत्सवाची कार्यकारिणी विलास भाऊंनी या ठिकाणी सांगितली की आम्ही निर्माण केली। 75वं वर्ष जेव्हा महामंडळानं साजरं केलं तेव्हा 75 किलोची ही चांदीची मूर्ती मंडळानं त्यावर्षी तयार केली आणि आता 100व्या वर्षी देखील काहीतरी निश्चितपणे एक संकल्प सोडून मंडळ आपलं काम पुढे चालू ठेवणार आहे। पिढ्या दर पिढ्या या ठिकाणी कार्यकर्ते येतात, मंडळ चालवतात, काही सेवानिवृत्त होतात, काहींची आता मुलं मोठी झाली आहे त्यामुळे कोणी पुण्याला गेलं, कोणी मुंबईला गेलं, कोणी नागपूरला राहतं, कोणी हैदराबादला राहतात। पण गणेशोत्सवाच्या काळात मात्र आमचा सगळा कार्यकर्ता, जुना कार्यकर्ता सगळा एका ठिकाणी येतो आणि गणेशोत्सवामध्ये त्या सर्वांच्या भेटीगाठी या ठिकाणी। आपण अनेक गणेशोत्सव पाहतो की ज्या गणेशोत्सवामध्ये पुरुषांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो, पण मला या ठिकाणी सांगताना अभिमान वाटतो की आमच्या मंडळातली एकूण एक महिला म्हणजे अर्चना हिवसेच्या नेतृत्वात त्यांनी कार्यक्रम बसवला आहे। दरवर्षी ते बसवतात, ती मिरवणुकीमध्ये शोभायात्रेमध्ये देखील सहभागी होणार आहे। दरवर्षी जवळपास 200-250 महिला मंडळातल्या या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये आणि 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। प्रयत्न हाच आहे आणि आपण अनेक वेळा पाहिला आहे की 12ही महिने आझाद हिंद मंडळाच्या वतीनं विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जातात। त्यांनी सुरुवात केल्यापासून आतापर्यंत सगळी मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे। आता विद्यमान अध्यक्ष पद्मश्री प्रभाकररावजी वैद्य साहेब यांच्या आशीर्वादाने मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे। विदर्भाला, आपल्या महाराष्ट्राला शोभेचा गणेशोत्सव आपण दरवर्षी साजरा करतो। स्वर्गीय सोमेश्वर उसतकर याच्या कल्पनेतून अनेक देखावे मंडळांनी सादर केले आणि शिर्डीच्या साईबाबाचा देखावा, जसं प्रत्यक्ष शिर्डीच्या साईबाबाला आपण जातो तशा पद्धतीचं इथं सगळं वातावरण निर्माण होणार आहे आणि कणोजियाजी सगळ्या चांगल्या पद्धतीनं काम करतायत। आझाद हिंद मंडळाचा हा 98वा गणेशोत्सव धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची एक मोठी पर्वणी ठरणार आहे। भव्य दिव्य देखावे, सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आणि उत्साहपूर्ण वातावरणात अमरावतीकर हा उत्सव साजरा करणार आहे। मंडळाच्या सर्व स्वयंसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी या उत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे।